गुरुदेव दत्त. पहिलं मुळीच म्हणजे मी आरोग्य संघ यायच्या आधी माझी शुगर जेवणाच्या आधीची 110 120 राहायची, 150 राहायची, कधी कधी 150च्या पुढे राहायची. आणि जेवल्यानंतर शुगर डायरेक्ट 300 पुढे जायची. शुगर 300 पुढे जायची. आणि एवढा थकवा होता, थकव्याचा फार हिशोब नव्हता, म्हणजे मला उठवतच नव्हतं. मी असं जेवलो ना तर त्याच जागेवर बसून राहायचो कमीत कमी अर्धा तास. आणि नंतर उठून आपलं कुठेतरी बाहेर जाऊन बसायचं. कुठं मळ्यात जायचं म्हणलं का, असं काम करायचं म्हणलं का असं नको वाटायचं. मग तिथून पुढं उली 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 असं कधी जायचं, पण बळजबरीनी. आणि गाडीवर जर जायचं म्हणलं कुठं, तर गाडीवर नको वाटायचं, जास्ती थकवा जाणवायचा. चालायचं सुद्धा जमत नसं, गाडीवर सुद्धा गावात जात नसं, गेलं तरी आपलं उगाच काय ते बळत जायचं. आणि तिथून पुढं मग असं उली 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 त्रास जास्ती वाढत चालला. तोंड भलं असं सुजल्यावर झालं, ढेरं अशी भली मोठी झाली, हातपाय बारीक झाले. आणि मग काय करावं असा प्रश्न मग होतच सतत मोरं. आणि डॉक्टर गेलं म्हणजे डॉक्टरने याचं फुल पॉवरची गोळी द्यायची. आता शुगर आहे ना याच्यापेक्षा पॉवरची गोळी द्यायची. पॉवरची गोळी खाली म्हणजे अनेक सुस्ती चढायची, अनेक त्रास वाटायचा. शुगर कमी व्हायची पण त्रास शरीराला जास्ती व्हायचा ना. आणि मग असं वाढत वाढत झाल्यावर 7-10 वर्ष होऊन गेले या गोष्टीला. काम तर हा विषयच नव्हता. जर कामाला गेलं तर दम लागायचा, चलायला गेलं तर दम लागायचा. चलणं हा विषय नव्हता राहिला, बळत चालायचं. आणि असंच बळबळ रेटी चालू होतं. असं आम्हाला एक जोडदार भेटला भाऊ, त्याने कुठेतरी हा व्हिडिओ ऐकला असेल किंवा माहिती पाहिली असेल. मला ते म्हणला भाऊ आपला गणित इथं एक डॉक्टर येणार आहे नरोडे म्हणून, पारण्याला जाऊ आपण. म्हणलं ठीक आहे जाऊ चल. मग आम्ही दोघंही गेलो. ज्यावेळेला तिथे गेलो बसलो, पूर्ण ते ऐकल्यानंतर असं वाटलं आपण 100% हे करू शकतो, काय अडचण नाही. पण ज्यावेळेला थोडा प्रश्न होताच ना कसला, आता त्यांच्या जायचं म्हणजे थोडीशी फी होती जास्ती, असं मला वाटतं फी जास्ती वाटते भाऊ. पण विचार केला, घरापर्यंत गेलो, घरी गेलो, मंडळीपाशी बोललो बसलो. आईला म्हणलं जर समजलं तर मला तू आपलं फी तुझी जास्त वाटते, पण जर मला दवाखान्यात ॲडमिट केलं तर मग काय होईल, पैसे जास्त खर्च होणार, पुन्हा गॅरंटी काय, खर्च करून बी गॅरंटी नाही. मग जाऊ दे 30,000 रुपये आपले हरवले असं म्हणून आम्ही जॉईन झालो. जॉईन झाल्या व्हायच्या वेळेला मग मंडळी काय म्हणली, हे खर्च म्हणली. आता मी म्हणलं माझ्याकडे काही पैसे नाही बुवा. ती म्हणली माझ्याकडे हे 10,000 रुपये हे धरा जा बरं. मग तिथे गेल्या पोरांनी पण पैसे पाठवले, काही अडचण नाही आली काही. आणि मग तिथून पुढची परिस्थिती अशी झाली, 5च दिवसामध्ये माझी शुगर चांगल्यापैकी बऱ्यापैकी बरी झाली. मला पण उत्साह वाटला ना. मी गाडीवर रोज इथे यायचो ना, शिरोळ यायचो रोज. पण गाडीवर काही नाही वाटलं. असं रात्रीच आम्ही इथून 11 वाजता 12 वाजता घरी जायचो, पण एकदम फ्री जायचो, का असं टेन्शन नाही आलं काही. मग तसं हे शुगर म्हणजे आरोग्य संघ म्हणजे हे देवासारखंच काम आहे, भगवंताचंच काम आहे, पांडुरंगाचंच काम आहे बुवा. त्यांच्यापाशी गेल्यावर अगदी जसं आपण आपला थकवा गेला पार, बरं वाटलं दर्शन झाल्यावर. तशी परिस्थिती इथं मंदिरात गेलं काही नाही, इथं आरोग्य संघापाशी आलं काही एकच सारखं आहे असं. मग तिथून पुढं मला एकदम फ्रेश, म्हणजे मी गाडी चालित नसणारा गाडी आता जवळजवळ 100 किलोमीटर गाडी चालू शकतो. पुन्हा रिटर्न पण मागे येऊ शकतो, नुसतं तिथंच नाही, रिटर्न मागे येऊ शकतो. नाहीतर मला गाडी चालवायचं फार एकदम हे होतं ना. आता फ्रेश माझे शरीर पण अगदी मजबूत झालंय. माझं वजन त्या टायमाला होतं काहीतरी 62-63 वजन होतं. आता वजन मावे पण मधल्या काळामध्ये तर 55-56 किलो वजन होतं. आणि आता तर फक्त 51 किलो वजन आहे. म्हणजे वजन फार कमी झालं, शरीर फार बारीक झाले, मस्तपैकी वाटते मला. कुठला दम नाही, कुठला आळस नाही, अजिबात नाही. आरोग्य संघ म्हणजे हा शुगरचा मुळापासून काढणं हा उद्देश आहे. हा उद्देश असा आहे, आपण शेतकरी माणसं आहेत, ही मुळापासून कशी निघती. जी बोराटी असती, बोराटीला आपण किती का तोडायचा प्रयत्न केला तर ती बोराटी निघत नाही, पुन्हा फुटतीच. तशी शुगर ही किती प्रयत्न केला तर शुगर वाढतीच. पण हिला काय करायचं, मुळापासून तोडायची म्हणजे तिला आहे ना पर खांदूनच काढली पाहिजे, तेव्हा ती शुगर जाईन. तसं आरोग्य सांगत आलं ना, शुगरचा पूर्ण नायनाटच राहणार नाही असं 100% खात्री. आणि असे किती माणसं आपल्या मायासारखे तर किती पार गाळ झालेले माणसं ओके झालेत.
म्हणजे तशी अडचण नाही. कुणीही जरी इथं आलं तरी डोळे झाकून इथे यायचं आणि डोळे झाकून मोकळं व्हायचं, गुंतून नाही राहणार. आपण उलट आयुष्याला चालना देतोय माणसं, आपलं आयुष्य अगदी नव्याने होतंय. मी तर असं म्हणतो, मी पहिलं कुस्ती खेळत होतो, आता वर्ष मी कुस्तीसुद्धा खेळू शकतो, एवढं पण मला वाटतंय. कारण की असं मला इतका उत्साह वाटतोय ना, नाही तर पूर्ण शरीर मला ढप झालं बरं, ढप थांबल्यासारखं झालं बरं. ज्यावेळेला आरोग्य संघामध्ये जॉईन व्हायच्या आधी आमची परिस्थिती अशी काही लई भरभटीच नव्हती, पण चांगल्यापैकी बरी होती. पण आरोग्य संघात आल्यापासून एवढा भरभाट झाला का आमच्याकडे पहिलं एकच ट्रॅक्टर होतं, आता 4 ट्रॅक्टर आहे, एक JCB आहे. एवढं आमची प्रगती 6 ते 7 महिन्यामध्ये झाली. असं मला असा आनंद होतोय का सरांना मी किती किती वेळा भेटू, मला एवढंच विषय वाटतंय सर, मी तुमच्यामुळे एवढं होऊ शकलो. आणि आमची परिस्थिती पहिली म्हणजे खूप परिस्थिती बेकार होती, लहानपणी लय बेकार दिवस होते, पण आता खूप चांगलं झालं. आणि त्याच्यापेक्षा उच्च भरारी घेतली म्हणजे आरोग्य संघात आल्यापासून मी असं सांगतो का मला म्हणजे काहीच कमी नाही. मी चांगल्या मोठ्या माणसापैकी असं मोठं झालं असं वाटतंय मला, नाहीतर काही नव्हतं. आता याच्यापेक्षा म्हणजे अजून काय पाहिजे नाही का, आपल्याला आपल्या शरीराला हवं आहे, आपल्याला बाकी काय नको. जगायचं तरी किती दिवस जगायचे, पण चांगल्यापैकी जगलं पाहिजे, कुचकं काचकं नको जगायला ना, अशा पद्धतीत आहे. आरोग्य संघ म्हणजे आपला एक विश्वरच आहे आणि यांचे खूप खूप आभार, धन्यवाद.